मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर आता इकडं कोर्टामध्ये केस चालू असते. तर आता ते सावीला प्रश्न विचारतात आणि म्हणतात की हे बघा सावी नाईक, सावी मुजुमदार, तुम्ही ह्या गीतेवरती हात ठेवून शपथ घ्या आणि शपथ घेऊन सांगा की तुम्ही हे सगळं केलेलं नाही आहे. तुम्ही सांगा की हे सगळं खोटं आहे. तर आता सावी त्याच्यावर हात ठेवते आणि आता ती म्हणते की हो मी केलेलं नाही हे सगळं काही त्यांना सांगते. पण ते म्हणतात की नाही तुम्ही सांगा खरं काय आहे ते. तर ते म्हणतात की नाही नाही आता हे आम्ही सांगू शकत नाही. तर आता ते म्हणतात की हे बघा तुम्हाला जे काय आहे ना ते खरं सांगायचं. तर साईमध्ये ठीक आहे. तर इकडं जो अंगद आहे तो पण तिथे उभा असतो, त्याला पण गीतेवर हात ठेवायला सांगतात. दोघे आता शपथ घेऊन सांगायला लागतात. तर इकडं आता जे अंगदचे वकील असतात, तर आता इकडं जी सावी आहे ती घाबरलेली असते. ती म्हणते की आता काय करू मी, मला तर काहीच कळत नाहीये, मी काय सांगू बरं त्यांना, मला काही कळत नाहीये. तर आता सावी पूर्ण घाबरून जाते. तेवढ्या तिथे आता लगेच ते म्हणतात की काय सावी घाबरायचं काय कारण नाहीये. अहो सावी तुम्ही सगळं निर्दोष आहेत, मग कशाला घाबरताय, काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे असं म्हणतात. तर आता जी सावी आहे ती म्हणते की हे बघा मला घाबरायचं काही कारण नाहीये, तुम्ही निर्दोष आहात ना, असं ती सावीचे वकील विचारतात. तर सावी म्हणते की हो मी निर्दोष आहे. मग ते म्हणतात तुम्ही घाबरू नका ना, घाबरता कशाला, घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे. आणि आता लगेच ते म्हणतात की मग काय करायचं आता. तर आता लगेच ते सांगतात की हे बघा आम्ही तुम्हाला जे सांगतोय ना ते करा तुम्ही. आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की ठीक आहे. आणि आता लगेच इकडं जो भास्कर विलास बसलेले असतात ते सगळेजण हसत असतात, ते खूप खुश असतात. तेवढ्यात तिथे आता लगेच इकडं जी सावी आहे सावी त्यांची केस सुरू होते. आता सावी लगेच सांगते की हे बघा मी हे काही केलेलं नाहीये, अंगद नेमकर हा खोटं बोलतो आहे, असं काहीच घडलेलं नाहीये आणि मी काही असं याच्यासोबत केलेलं पण नाहीये, तो सगळं काही खोटं सांगतो आहे असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की नाही मी खरं बोलते. तो म्हणतो की नाही मी खरं बोलतो आहे. तर आता तो म्हणतो की सावीने माझ्यावरती असं केलं होतं, सावीने माझ्यासोबत असं करायला नको होतं असं अंगद म्हणतो. आणि माझ्यावर अतिप्रसंग केला तिने. हो तर आता मुलीलाच नाही तर मुलाला पण खूप वाईट वाटतं माहिती का, एका मुलासोबत असं घडलं तर काय करू शकतो तो मुलगा, तुम्ही सांगा ना. मग आता सावीला पण खूप टेन्शन येतं. ती म्हणते की आता मी काय करू, मला तर काहीच कळत नाहीये. वकील तिथे काही फाईल वगैरे घेऊन येतात आणि म्हणतात की बघा अंगदचे, आणि हे बघा हे सावी विरुद्धाच्यात पुरावे आहे, तुम्ही पुरावे बघून तरी कळू शकतं तुम्हाला. अहो तुम्हाला कळेल नेमकं काय आहे ते, आणि कळेल तुम्हाला या पुराव्यावरून नक्कीच कळणार आहे असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की हे बघा. तर आता लगेच इकडं जे अंगद आहे अंगद म्हणतो की मी सांगितलं ना तेच खरं आहे. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्ही जे सांगताय ना ते खरं आहे असं कशावरून वाटतंय तुम्हाला. तर आता लगेच जी सावी आहे ती म्हणते की हे बघा मी खरंच काही केलं नाहीये ना, हा खोटं बोलतोय. तर आता लगेच इकडं अंगद खूप रडायला लागतो आणि हे करायला नाटकं करायला लागतो. तर आता इकडं भास्कर हळूच मालती दामिनीला म्हणतो की बघितलं नाही, हे हा आपल्याला अंगदला थोडं दापायला हवं. बघितलं की याचे नाटकं आता जरी ओव्हर होत आहेत, असे ओव्हर नाटकं नाही चालणार इथे, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, याचे नाटकं थोडं कमी करावं लागणार आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो ना आपल्याला खरंच याचे नाटकं थोडेसे कमी करावं लागणार आहे, किती ओव्हर ॲक्टिंग करतोय बघ ना तो, किती रडतोय काय 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 करतोय. तर आता लगेच म्हणतात की हो ना. तर आता इकडं लगेच जो धैर्य आहे तो शुद्धीवर येतो आणि तो उठून बघतो. इकडे तिकडे सावी कुठं दिसते आणि आवाज येतो. त्याला सारखे चक्कर येत असतात पण त्याला कुठेच सावी दिसत नाही. तो आता सावीसाठी खूप वेळ झालेला असतो. तो म्हणतो सावी मला तुम्हाला भेटायचं आहे, सावी कुठं आहात तुम्ही, लवकर या असं म्हणत असतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.